तर प्लॅटो म्हणजे नेमकं काय? तर प्लॅटो म्हणजेच की तुमचं शरीर असं म्हणतंय की आता मला तुझं रुटीन कळलं आहे. आता मी त्यानुसार ॲडजस्ट होतोय. याचाच अर्थ असा की सुरुवातीला आपण जे कॅलरिक डेफिसिटमध्ये डाएट कन्झ्युम करायचो, रनिंग करायचो, वर्कआउट करायचो, ज्यामुळं जो एक डेफिसिट क्रिएट व्हायचा, ज्याच्यामुळं फॅट लॉस व्हायचा पहिल्या महिन्यात, तो आता फॅट लॉस खूप मंदावला आहे. कारण आपल्या शरीराला काय वाटतं की आपण कॅलरीज कमी घेतोय, यामुळे आपलं सर्व्हायव्हलचं क्वेश्चन किंवा सर्व्हायव्हलला प्रॉब्लेम होऊ नये, यासाठी ते काय करतं, जी अन्नपचन होण्याचं जे स्पीड आहे, ज्याला आपण फूड मेटाबॉलिझम असं म्हणूयात, तर ते मंदावतं, स्लो होतं. ज्याच्यामुळं आपलं जे फॅट लॉसचं जे रेट आहे ती खूप स्लो होती आणि आपला प्लॅटो जो आहे तो हिट होतो काही महिन्यानंतर, मोस्टली 1 ते 2 महिन्यानंतर. जर तुम्ही काही वर्कआउट किंवा तुमचा डाएट जर तुम्ही चेंज नाही केला, तर हा प्लॅटो खूप साऱ्या जणांमध्ये, जे नवीन बिगिनर्स असतात त्यांच्यामध्ये 1 ते 2 महिन्यात, पहिल्या 2 महिन्यात हिट होतो. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जेव्हा आपला प्लॅटो हिट झाला आहे, म्हणजे आपलं वजन कमी होत नाही आहे किंवा आपले कपडे जे आहेत ते जसे नाही तसेच आहे, तर अशा वेळी पॅनिक नाही व्हायचं. अशा वेळी आपण ही गोष्ट समजून घ्यायची की आपल्या बॉडीचा प्लॅटो हिट झाला आहे आणि तो जो प्लॅटो बॉडीने हिट केला आहे, तर बॉडीचं टार्गेट किंवा मेन एम हे आपलं सर्व्हायवल असतं आणि आपलं मेन एम काय असतं, एक आपलं फॅट लॉस किंवा वेट गेन. तर ह्या दोघांमध्ये जे युद्ध असतं त्यालाच आपण प्लॅटो असं म्हणूयात. तर आय होप सर्वांना ही गोष्ट समजली असेल की प्लॅटो हिट करणं म्हणजे नेमकं काय. तर प्लॅटो येण्यामागची एक सर्वात महत्त्वाची 4 कारणे आहेत. त्यामधलं जे 3 नंबरचं कारण आहे त्याकडे खूप लोकं दुर्लक्ष करतात. तर यातलं सर्वात पहिलं कारण म्हणजे सेम वर्कआउट एव्हरी डे. जर दररोज आपण तोच वर्कआउट केला, तुम्ही कार्डिओ करत असाल किंवा जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल, योगा करत असाल किंवा अगदी कोणतीही ॲक्टिव्हिटी जसे की वॉकिंग करत असाल, जर तुम्ही हीच ॲक्टिव्हिटी खूप दिवस कंटिन्युअसली केली, तर तुमची बॉडी त्या ॲक्टिव्हिटीज मागे जे कॅलरीज बर्न होतात त्या गोष्टीसाठी तुमची बॉडी अडॅप्ट होऊन जाते. त्याला ती गोष्ट खूप नॉर्मल होते आणि पुढं जो रिझल्ट तुम्हाला यायचा आहे तो एक स्टॉप होऊन जातो. यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुम्ही कन्सिस्टंटली जास्त दिवसांसाठी सेम नाही ठेवायची. त्यानंतर दुसरा प्रमुख कारण म्हणजे जे आपला आहार आहे, त्यात जे कॅलरी इनटेक आपण असतो किंवा जे प्रोटीन, कार्ब आणि फॅट हे 3 मॅक्रोज आणि फायबर, या गोष्टी ज्या आहे मॅक्रोज, तर या मॅक्रोज खूप दिवस कन्सिस्टंट जर असल्या, तर आपली बॉडी त्या गोष्टीला मॅनेज करते. म्हणजे त्या जे आपलं डाएट आहे त्याच्यासाठी आपली बॉडी जी आहे ती ॲडजस्ट करून घेते आणि जो डेफिसिट आहे तो क्रिएट होत नाही आणि जे मेटाबॉलिझम आहे ते पण खूप स्लो होऊन जातं. यामुळे आपले जे रिझल्ट्स आहे ते पण खूप मंदावतात, जसे की वजन कमी करणे. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस आणि झोप. तर खूप सारे जण असं करतात की जी झोप आहे रात्रीची 5 ते 6 तास घेतात किंवा त्यापेक्षाही कमी घेतात आणि दिवसभरची त्यांची जी स्लीप क्वालिटी आहे, ज्यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तर ती स्लीप क्वालिटी त्यांची चांगली नसते. जरी ते 8 तास झोप घेतात पण ती स्लीपची क्वालिटी चांगली नसते. त्यामुळं त्यांचं जे शरीरात जे कॉर्टिसॉलचे जे लेवल आहे, जे स्ट्रेस हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो, तर ते जास्त वाढतात, ज्याच्यामुळं फॅट लॉस जे आहे ते स्लो होतं आणि आपलं शरीर जे आहे ते चांगल्या पद्धतीने फूड डायजेस्ट करत नाही जेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉलचे लेवल जास्त असेल, जे एकदम वाईट गोष्ट आहे. ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा वेळी आपण मेडिटेट जर केलं तर स्ट्रेस कमी होईल आणि झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह कशी करायची त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा. हा तुम्हाला नक्कीच मदत करेन तुमची झोप आणि स्ट्रेस लेवल इम्प्रूव्ह करण्यामागे. त्यानंतर आपला शेवटचा पॉईंट तो म्हणजेच की वॉटर रिटेन्शन. आता वॉटर रिटेन्शन म्हणजे काय, की आपलं शरीर जे आहे ते पाणी होल्ड करून ठेवतं. तर ही एक बेसिक गरज आहे आपल्या शरीराची, शरीरात पाणी होल्ड करून ठेवणं. कारण की मोर दॅन 75% आपलं शरीर जे आहे ते पाणीचं आहे, फ्लुईड आहे. विविध प्रकारचे फ्लुईड्स आहे, जसं H2O, पाणी जे आहे ते एक बेसिक कंपोनंट आहे. आणि इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण आपल्या शरीरात जास्त सॉल्ट इनटेक करतो, सोडियम जेव्हा जास्त कन्झ्युम करतो, तर अशा वेळी आपलं शरीर जे आहे ते ब्लोटेड होतं, कारण की जास्त एक्सेस पाणी आपलं शरीर होल्ड करून ठेवतं. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. तर जे सॉल्ट जे आहे ते एकदम RDAच्या जे अलाउन्सेस आहे त्या हिशोबानेच तुम्ही सोडियम इनटेक पाहिजे तुमचं दिवसभराचा आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं जे वॉटर रिटेन्शन आहे ते योग्य पद्धतीने होईल. एक्स्ट्रा वॉटर आपलं बॉडी होल्ड नाही करणार जर आपण चांगल्या पद्धतीने सॉल्ट कन्झ्युम केलं तर. तर या वॉटर इनटेकमुळे काय होतं की आपलं जे वजन आहे ते तसंच असतं, जी स्केल आहे ती हलत नाही, कारण की आपल्या शरीराने वॉटर वेट होल्ड केलेलं असतं. पण आपल्याला मिररमध्ये खूप फरक समजतो. आपला जे चेहरा आहे तो ब्लोटेड झालेला असतो किंवा मान आणि जे हात आहे ते सुजल्यासारखे, म्हणजेच ब्लोट, त्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळं ते सुजल्यासारखे वाटतात. यामुळं आपण एक काळजी घ्यायची की सोडियमचं इनटेक किंवा बाहेरचे जे जंक फूड आहे ते तुम्ही तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस किंवा जेव्हा पण तुम्ही क्लीन डाएट फॉलो करताय, अशा वेळी ते जे बाहेरचं फूड आहे किंवा घरातल्या घरात जे तुम्ही जंक फूड प्रिपेअर करतात, जे त्यात तुम्ही जास्त सॉल्ट, ऑइल आणि शुगर या 3 गोष्टी टाकता, याच्यामुळे तुमच्या शरीरात वॉटर होल्ड होतं आणि तुमचा प्रोग्रेस जो आहे तो डॅमेज करतं. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि वजन जे आहे तेच एक बेस्ट पॅरामीटर नाही आहे तुमचा प्रोग्रेस जज करण्यासाठी.
त्यामुळं आपण असंही म्हणू शकतो की आरसा जो आहे तो एक चांगला पॅरामीटर आहे, किंवा बॉडी मेजरमेंट जे आहे ते एक चांगलं पॅरामीटर आहे. बॉडी फॅट पर्सेंट किती आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण आता जस्ट बघितलं की प्लॅटो हिट होणे म्हणजे नेमकं काय, आणि प्लॅटो हिट झाल्यावर काय काय गोष्टी आपल्या शरीरात होत्या आणि कशामुळे होत्या या गोष्टी आपण पाहिल्या. आता एक शेवटची आणि खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे की आता प्लॅटो हिट झाल्यावर आपण तो कसा ओव्हरकम करू शकतो. तर ज्यातलं सर्वात पहिलं म्हणजे की तुमचं, जसं मी सांगितलं, जसं तुमचा आहार आहे तो तुम्ही इम्प्रोवाईज करायचा. जे तुमच्या कॅलरिक डेफिसिटमध्ये जर तुम्ही 300 ते 400 कॅलरीज डेफिसिटमध्ये असाल तर तुम्ही अजून जास्त कॅलरीज डेफिसिटमध्ये जाऊ शकतात किंवा ते कमी करू शकतात. जसं तुमचं बॉडी रिझल्ट देते तसं. आता प्रत्येकाची बॉडी वेगळा वेगळा रिझल्ट देते, जसे त्याचे एज, हाईट, वेट आणि बेसल मेटाबॉलिक रेशिओ, म्हणजे आपली इंटरनल कॅलरीज किती बर्न होत्या ज्या सर्व इंटरनल ॲक्टिव्हिटीजसाठी. तर हे सर्व प्रत्येकाचं व्हॅरी होतं. त्या हिशोबाने प्रत्येकाचे कॅलरीज तुम्ही आपले इंडिव्हिज्युअल कॅलरीज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि त्या हिशोबाने ते डेफिसिट जे आहे ते वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आणि जे फूड आयटम्स जे तुम्ही घेताय, फॉर एक्झाम्पल प्रोटीन जर तुम्ही फक्त सोयामधून जर कन्झ्युम करताय तर तुम्ही चिकन किंवा एग्ज, जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर त्यातून घेऊ शकता, किंवा जे प्लांट प्रोटीन आहे किंवा जे आपली किडनी बीन्स आहे, राजमा, यातून पण तुम्ही प्रोटीन कन्झ्युम करू शकता. जे फूड सोर्स आहे ते तुम्हाला चेंज करायचे आणि जे मॅक्रोसचं जे इंटेक आहे तो पण तुम्हाला चेंज करायचा आहे, जेणेकरून तुमची बॉडी काय होईल, त्याला एक नवीन रुटीन भेटेल, नवीन फूड इंटेक त्याला भेटेल, ज्यामुळे ते शॉक होईल आणि एक त्याची मेटाबॉलिझम जी आहे ती ऑफकोर्स चेंज होईल. याच डाएटसोबत तुमचा जो वर्कआउट आहे, जो आपला दुसरा पॉईंट आहे, तो पण तुम्ही चेंज करायचा आहे. जर तुम्ही कार्डिओ करत असेल तर तुम्ही जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग स्टार्ट करायची आहे. जर तुम्ही जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर त्यामध्ये पण अनेक प्रकार आहे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे. हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, HIIT, हा पण एक ट्रेनिंगचा प्रकार आहे, तो पण तुम्ही इन्क्लूड करू शकतात. कार्डिओ प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग प्लस जे आपलं स्पोर्ट्स आहे एखादा, या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या हफ्त्याभरात तर नक्कीच तुमचा प्लॅटो जो आहे तो ब्रेक होईल आणि तुम्हाला अजून प्रोग्रेस भेटेल. कंटिन्युअस प्रोग्रेस जो आहे तो तुम्हाला येत राहील जेव्हा तुम्ही दर महिन्याला तुमचं डाएट आणि वर्कआउट चेंज कराल. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची स्लीप मॅनेज करायची आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तुमची झोप जी आहे ती तुम्हाला मॅनेज करायची आहे. चांगली क्वालिटी स्लीप भेटेल असं तुम्ही लक्षात ठेवा. क्वांटिटी 8 तास झोपेपेक्षा क्वालिटी स्लीप तुम्हाला कशी भेटेल 7 ते 8 तास, हे पण तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुमची जी गेन्स आहे ते चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरात, जेव्हा टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन जेव्हा रिलीज होईल ते तेव्हाच रिलीज होतं जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने झोप घेता, आणि झोपेत ते हॉर्मोन चांगल्या पद्धतीने रिलीज होतं आणि चांगल्या क्वालिटीमध्ये रिलीज होतं. जर झोप तुमची पुअर झाली असेल तर ते टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पण कमी होतं आणि तुमचे जे गोल आहे फॅट लॉस करणं किंवा मसल गेन करणं, तर याच्यावर नक्कीच इफेक्ट होतो आणि याचं जे प्लॅटो आहे तो हिट होतो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने झोप नाही घेतली तर आणि स्ट्रेस मॅनेज नाही केलं तर. जेव्हा तुमचे कॉर्टिसॉल लेवल कमी होतील जेव्हा तुम्ही स्ट्रेस मॅनेज कराल. शेवटचा इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजेच की पेशन्स. आता खूप सारे जणांचं असंही होतं की आता खूप वेळा त्यांनी प्लॅटो ब्रेक केला आहे रुटीन चेंज करून, आणि 5 ते 6 महिन्यानंतर त्यांनी रुटीन चेंज केलं आहे तरी पण त्यांना रिझल्ट येत नाही. तर अशा वेळी आपल्या बॉडीचा जो प्लॅटो जो आहे तो अजून स्ट्रॉंगली हिट होत असतो, कारण की जसं जसं तुमचं प्रोग्रेस वाढतं तसं त्याचं जे प्लॅटो हिट होण्याचा जो पिरियड आहे तो पण खूप वाढत असतो. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही पहिल्या महिन्यात 5 ते 6 किलो वजन जर कमी केलं तर असं अजिबात नाही की येते 12 महिने तुम्ही 5 ते 6 किलो वजन कमी कराल. हे बायोलॉजिकली पॉसिबल नाही आहे. त्यासाठी, आणि ही गोष्ट हेल्दी पण नाही आहे आणि कोणी सजेस्टही नाही करत ही गोष्ट. तर एक गोष्ट लक्षात घ्या की जसं जसं आपण फिटनेसच्या रुटीनमध्ये आपण सीझन्ड होत जाऊ किंवा जास्त अनुभवी होत जाऊ तसा तसा आपलं प्रोग्रेस पण स्लो होत जाणार आहे. एक न्यू बिगिनर जो असतो त्याला प्रोग्रेस जो आहे तो फास्टली आणि इझिली अचिवेबल आहे. नाहीतर जर तुम्ही 2 ते 3 वर्ष कंटिन्यू डाएट करताय, जिम करताय किंवा चांगल्या रुटीनमध्ये आहात आणि तुमचा जो प्रोग्रेस आहे अशा वेळी तो स्लोच असेल पण तो सस्टेनेबल असेल. आणि आपलं टार्गेट हेच असलं पाहिजे की लॉंग टर्म आपलं जो गोल आहे तो सस्टेनेबल असला पाहिजे. थोडं का होईना पण आपली प्रोग्रेस दर महिन्याला झाली पाहिजे. लुक्स वाईज असेल, ती वेट वाईज असेल, किंवा जे आपले इंचेस आहे, बॉडीचं जे मेजरमेंट आहे, चेस्ट, वेस्ट आणि हिप्सचा जो मेजरमेंट आहे यामध्ये काही इंच लॉस होतोय का, इंच गेन होतोय का, मसल गेन करायचं असेल तर या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त वेटच्या मागे पळणं ही गोष्ट चांगली नाही, आणि पेशन्स ठेवणं फिटनेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुमचे जे गोल्स आहे फिटनेसचे ते कायमसाठी अचीव होत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला वेट लॉसचा प्लॅटो हिट होणं म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं असेल आणि तो कशा पद्धतीने तुम्ही ओव्हरकम करू शकतात, काय गोष्टी तुम्ही फॉलो करून तो प्लॅटो ब्रेक करू शकता, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेलच.
आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी शेअर करणं विसरू नका. कारण की ही जी नॉलेज आहे ते आपण स्वतःच न ठेवता सर्वांशी शेअर केलं पाहिजे, असा माझा हे चॅनल सुरू करण्यामागचाही उद्देश होता. म्हणूनच मी हा चॅनल सुरू केला. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.